ए, द्या इकडं, मी ताईसाहेबांनी घेऊन जाते. आज सकाळीच ताईसाहेब म्हणल्या की नारळ पाणी पाहिजे होत्या म्हणून, आणि तुम्ही लगेच घेऊन बी आला सा. द्या, ताईसाहेब बघतील तर लई खुश होतात. द्या. हो माग तुमच्या ताई साहेबांसाठी नाही आणलंय. मग या वाड्यात जी माणसं काम करतात त्यांच्यासाठी आणलंय. पर बाहेर उकाडा लई हाय, ताईसाहेबांच्या कशाला कोरड पडल्या. द्या. रिकाम टेकडं बसून कशाला कोरड पडतीय. मग काम करणाऱ्या माणसाचं काय होत असेल. पहिले थोरल्या सुनबाईंना घेऊ द्या आणि उरलं सुरलं घेऊन जा तुमच्या ताई साहेबांसाठी. वदक्का जी साहेब. हे शाळे आणलीत, थोरल्या सुनबाईंना द्या. दिवसभर कामात असतात, ऊन बी लय पडले. नारळ पाणी घेतल्यावर जरा बरं वाटेल. जी. तेव्हा रे आत काय झालं पेपर तपासून? नाही, आजच्या दिवसात होतील सगळे. मग कामाला कशाला हात लावला? तुम्हाला किती वेळा सांगितलं घरातलं काम करायचं नाही म्हणून? अहो, घरातली कामं करायला रिकाम टिकडी माणसं लय आहेत. का दिवसभर आम्ही जरा आजूबाजूच्या गावात दौऱ्यावर जाणार आहे, यायला उशीर होईल. पर जेवण तुमचं बाहेरच होईल. अहो, मुंबईला जायच्या आधी भागाचा दौरा करायला पाहिजे. जी. आणि हा, पेपर तपासून होईपर्यंत थोरल्या सुनबाईंना कामातून सुट्टी द्या. आता तुम्हीच सांगा साहेब, मी नग नग म्हटलं तर ऐकत नाहीये. आबा, अगदीच बसून राहणं बरोबर नाही दिसत. हाव सुनबाई, तुम्ही परके आहे काय घरात? हा, अहो तुमचंच घर आहे, तवा असं काय बी मनात आणू नका. हो. हो, ते सूप घ्या, निवडा ते. आई तर खाऊन खाऊन काटाळा कसा काय येत नाही माहित नाही. हे तांदूळ आहेत की गहू आहेत? बघा, ते पण माहित नाही. द्या, मी करते. नाही नाही, राहू द्या, मी करते. मला कामाची सवय आहे. तांदूळ आहेत. हा. चल. म्हण उरलं सुरलं. ताईसाहेबांचं काय बी खरं दिसत नाही या घरात. तांदळातनं खडा बाजूला करावा तसं त्यासनी करायला. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा, अरे मोठा रे मोठा रे. रानाला फोनच लावतो, अजून येऊन झालाय. हा बोल रे. अरे काय रे मर्दा, इथे एकट्याचा माझा हाल चालल्यात आणि तू काय शेतात त्याचं नावच काढून झालायस की. कधी येणार आहेस तू? नाही रे, ते हा तू आजचा दिवस कळ काढ. हा? अंजलीबाईंचा पेपर आज तपासून होतील, मी उद्यापासून येतो. अजून झालं नाही तुझं तपासून? नाही ना व, अरे त्यासनी घरातले बी काम असतात रे, म्हणून जरा येळ लागतोय. ते आज पेपर तपासून झालं की मी येतो. बरं बरं ठेवू काय? राणाजी, हा. तुम्ही गेलात तरी काही हरकत नाही. मला काही मदत लागली ना तर मी सांगेन तुम्हाला. नाही नको, मी उद्यापासून जातो. अहो नको, शेतातली कामं तितकीच महत्वाची आहेत. अहो पण ती उद्या होण्यासारखी आहेत. तुम्हालाच अर्जंट मध्ये पेपर तपासून द्यायचे आहेत ना. हो, पण मला काही लागलं ना तर मी तुम्हाला तसा फोन करीन, चालेल? असं म्हणताय? चालतंय की. हा पण नक्की फोन करा काय लागलं तर. हो, नक्की करते. बरं येऊ काय? राणाजी, गाडीवरून हळू जा. आणि आता उन्हाळा खूप वाढलाय त्यामुळे खूप पाणी प्या. हा येतो. एक मिनिट. लय गरम व्हायला लागलंय बाई. एवढा मोठा वाढ आहे पण साधा एसी नाही या घरामध्ये. काय करावं? आई ग देवा,
काय करायचं? मामाजी एवढं शिक्षण मंत्री आहेत पण साधं एसी बसवण्याचा खर्च करत नाहीत. आमचे पप्पा असते तर कवाच एसी लावून घेतला असता. नारळ पाणी आणू काय तुम्हासनी? एकदम आमच्या मनातलं बोलली का चंदे तू? जा बरं पटकन जाऊन नारळ पाणी आण. जा कुणाला तरी पाठव. अहो पाठवाय कशा पाहिजे? साहेब घेऊन आले ते. असं म्हणतेस? मग जा पटकन घेऊन ये. हा आणते पर थोडी वाट बघावी लागेल. का बरं? साहेबांनी लाडक्या सुनेसाठी शाळा आणल्या ती. तेव्हा त्यांचं झाल्यावर उरल्या सुरल्याला तुम्हाला द्यायला सांगितलं. चंदे अहो असं म्या नाही, साहेब म्हणलं ती. तेव्हा त्यांचं नारळ पाणी उरावं म्हणून आपण प्रार्थना करू. हा इथं उकाड्यानं जीव चाललाय आमचा आणि नारळ पाणी त्या मास्तरडीला भाई. अहो ताई साहेब नशिबाचं भोग आहे, भोगावंच लागणार. आता तुम्ही ही खोली हटवादीपणा करून घेतली सा. त्या मास्तरनीला खालची ती लई गारगारवाली खोली दिली सा आणि वर नारळ पाणी पित ती निवांत बसल्या. खाली जाऊन बघा त्या खोलीत, बघा किती मस्त गार वाटत्या. मला तर वाटते तिथं जाऊन बसावं. हा हा मग जा आत्ताच्या आत्ता टळहीत ना आणि जाऊन बस त्या मास्तरडीच्या पदराखाली जा. अहो, अशी कशी जाईन म्या? म्या तुमची पाठ राखी नाही. म्या इथंच थांबणार तुमच्या जवळ. घरच्यांना समद्यांना तिचं लई कौतिक आहे, मला नाही. कसलं कौतिक? ती पेपर तपासत्या, घरातली लई कामं करत्या. हा मा आम्ही बी समधी काम करतो घरातली. समजत नाही भाई मामांजीला. कसली कामं करता सा? सकाळ सकाळ उठून ते काय म्हणली? कसली कसली कामं करतायसा ताई साहेब तुम्ही? एवढं उकाड्यात बसतायसा, एवढं घरासाठी मरमर मरतायसा, पर तुमचं काय बी कौतिक नाही बघा साहेबासनी. साहेबासनी तर त्या लाडक्या आणि थोरल्या सुनबाईचंच कौतिक आहे बघा. तुमच्याकडे कुणाचं बी लक्ष नाही. मला तर उरल्या सुरल्या तर जमा केल्या बघा. नाही आता आम्ही बी बघतोच. नाही समद्यांना काळजीत टाकलं तर नाव बदल आमचं. समधी पळत पळत आमच्या मागं आलं पाहिजेत बघ. म्हणजे काय करणार आहे सा? काय करणार? आमच्या सारख्या जाऊबाई या जगात शोधून बी सापडायच्या नाहीत. ताई साहेब काय करतायसा? अहो हे काय? बसती का जरा बस. आता हे काय आणि? जा पायऱ्यांवरनं ताईसाप असं जोरात वरडत ये जा. अगं आई गं! ताई साहेब, अहो काय झालं ताई साहेब? ताई साहेब, काय झालं? अगं आई गं! अगं आई गं! काय झालं ताई साहेब? काय झालं? वहिनी साहेब, अहो काय झालं? अहो पाय मुरगळलाय गो धक्का. अहो पर असा कसा मुरगळला त्यो? अहो आता काय सांगायचं तुम्हासनी? हा ते जाऊबाई पेपर तपासायलात ना मग. त्यांचं पेपर तपासणी चांगलं व्हावं म्हणून देवाला तेल वाया गेलो तर इथनं सटकलो आणि पाय मुरगळला आमचा. बघू खूप लागलंय का? बघू बघू, मोडलं नाही ना वा? नेमकं कोणचं पाय? डावा 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 डावा. शाळा शिकलेली नाही ना ती. डावा उजवं कळत नाही तिला. पर लागलेलं तर काही दिसत नाही. मुक्का मार लागलाय गो धक्का. दिसेल कसा? आता काय करायचं ताई साहेब? काय करणार बाई? पहिलं जाऊबाईसनी काय पाहिजे काय न ग ते बघा. नाही नाही, आपण डॉक्टरना बोलू. होय. अहो नाही कसं? अहो तुमचं पाय मोडलंय. तुम्ही डॉक्टरला बोलवा. नाही 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 ते हा गावामध्ये लेडीज डॉक्टर कोणी बी नाही ना बघ. आणि पुरुषाला आम्ही आमच्या पायाला हात नाही लावू द्यायचं. बरं, मग आपण कोल्हापूरला जाऊयात का? हा हा हा. तसं मी राणाजींना फोन करते. अहो तुम्ही राणा भाऊजीसनी नंतर फोन करावं. आधी रूम मध्ये घेऊन चला बरं आम्हाला. हो, कुठे ताई साहेब? चला. आमच्या रूम पतूर काय आम्हाला चालवणार नाही तेव्हा तुमच्या रूम मध्ये थांबू काय घटकाभर? हो चालेल. चालेल ना? हळू. तुम्ही जाऊ तुमच्या कामाला.
ताईसाहेब हळू. आई ग अगं आई ग. काय रे राणा, आहे का नाही बोल के कैसा आहे रे तू? अंजलीबाई म्हणलं जावा म्हणून आलो. म्हणजे बायकोच्या तालावर नाचा लागलास म्हण की मर्दा. हा त्याचा काय संबंध? जे बरोबर आहे ते बरोबर आहे. अंजलीबाई कधी चुकीचं सांगत नाहीत, मग ऐकावं लागतं त्यांचं समज. हा ते बी बरोबर आहे म्हणा. बर चल कामाला लाग चल. हा अरे उठ की, काय झालं? तुला सांगतो बरकत, आपलं काम लय सोपं आहे बघ. भाकर खाल्ली वडला नंगर की झालं. पण अंजलीबाईंचं तसं नाही रे, लई टेन्शनचं काम आहे. आपण काय मेहनत केली की झालं, पण त्यासनी लई डोकं चालवावं लागते. रात दिवस काम करायला लागते. म्हणजे तुम्ही रात्री जागलेला दिसतोस. तर काय, आता समोरचा माणूस काम करणार आणि आपण डायरेक्ट झोपायचं बरोबर दिसतं काय? म्हणजे माझ्याच्यानं जेवढं झालं तेवढं जागलो मी, पण मध्ये झोप यायची कळायचं नाही मला. तो सांगू, अरे एवढं पेपर मी आयुष्यात कधी बघितले नव्हते. हे बेकार काम बघ, आणि त्याच्या संगत घरची बी कामं करायची. म्हणजे काय खायचं काम नाही. राणा आता उग त्यांचं तू कोरडं कौतुक करत बसू नकोस. तू बी त्यांच्यासाठी काहीतरी कर. केलं की ते टेबल खुर्ची आणून दिली मी. म्हणजे अजून काम करा असं काय? नाही, अरे दर टायमाला वस्तूच द्यायला पाहिजे असं काय नाही. तू एक काम कर, असं काहीतरी कर की वहिनीला वाटलं पाहिजे तुला त्यांची लय काळजी आहे, त्यांच्या कामाचं लय कौतुक आहे तुला. हा तूच सांग की मी काय करू. नाही रे बाबा, ये नवरा बायको काय आपस का मामला आहे. मी काय नाही बोलणार. तुझं तू बघ काय करायचं ते. चल उठ कामाला लाग. वहिनी तिथे दिवस रात काम करायला नव. वय ते आता पेपर तपासत असणार. हा पण एक बरं आहे, वहिनी घरात आहेत, त्यासनी काम करायला टाइम तरी मिळते. चला या कामाला लागा. जा चल. चाल मग. आई ग नका हात लावू नकस. बाई, इतकं दुखायला लागलंय का नाही. कसं काय सटकला काहीच कळणं झालंय. अहो ताईसाहेब आता सटकलाय तर सटकलाय, जास्त विचार करू नका सा. गप्प पडा की. आमच्यामुळं जाऊबाईंचं पेपर तपासण्याचं काम खोळंबलंय. ते लय मनाला लागलंय बघा आमच्या. वहिनी, तुम्ही असा विचारही मनात आणू नका. तुम्ही इथेच आराम करा. सुई टोचून घेतली तर आराम पडेल असं वाटतंय मला. नाही नाही गोदक्का, इंजेक्शनचं लय भ्या वाटतंय बघा आम्हासनी. इंजेक्शन नग. अहो ताईसाहेब डॉक्टर्सनी दाखवू दे की, उद्या वाढलं म्हणजे दुखणं. तेवढं कळतं आम्हासनी. डिग्री पातून शिक्षण झालंय आमचं. काय झालं वहिनी? अहो त्यांना कसं कळल, आम्हासनी विचारा. काय झालं सांगतो. ते जाऊबाईंचं पेपर तपासण्याचं काम नीट व्हावं म्हणून देवाला आम्ही तेल व्हाया चाललो होतो, तर पायरीवरनं सटकलो आणि पाय मुरगळला आमचा. अगं मग इथंही उळत बसल्यावर ठीक होणार आहे काय? हा चल दवाखान्यात जाऊया. नाही, गावातल्या दवाखान्यात आम्ही नाही येणार. अगं मग कोल्हापूरला जाऊया की. अहो हिथं पाय उचलणं झालाय. कोल्हापूर पत्तूर कसं येणार आहे बरं? मग तूच सांग काय करायचं ते. उगाच मागणं वरडत बसायचं नाही, मला कोणी काही विचारलं नाही म्हणून. काय सुनबाई, किरकोळ किरकोळ म्हणता कधी गँगरिंग होते कळत बी नाही माणसाला. आणि गँगरिंग झालं म्हणजे काय कापावं लागतं ना. काका, वहिनी, मलाही वाटतंय तुम्ही एकदा दवाखान्यात जाऊन या.
उगाच जास्त काही झालं असेल तर? अहो नाही, जोराचा मुका मार बसलाय फक्त. होईल 2-4 दिवसात नीट. चंदे, हा? जरा सूज आल्या का बघ बरं. ताईसाहेब यायली यायली सूज यायली. आई ग, आजचा दिवसच खराब आहे बाबा. तुम्ही जावा बरं समधी, आम्हाला जरा पडू द्या निवांत. अगं मग वर जाऊन आराम कर की. उगाच वहिनीच्या कामात कशाला खोळंबा? अहो नाही भाऊजी, वहिनींना नीट चालताही येत नाहीये. पायऱ्या कशा चढतील त्या? त्यापेक्षा त्यांना इथेच बसू दे. बघितलं बघितलं समजांनी, नवऱ्याला काही काळजी नाही पण जाऊ बाईला किती काळजी आहे आमची. तुम्ही जावा बरं समधी, आम्हाला जरा जाऊ बाईंजवळ बसू द्या. ताईसाहेब रक्तचंदन उगाळून लावलं की सूज यायची थांबल बघा. कोण लावणार? म्या. तू. इथं एक काम सांगितलं तर धड जमत नाही तुला. हाय तो पाय बी मोडून ठेवशील आमचा न ग. मी लावू काय? नाही गो धक्का, तुम्ही वयानं मानानं मोठ्या आहात. तुमच्याकडनं सेवा करून घेणं शोभत नाही आम्हासनी. आली सूज तर येऊ द्या. वहिनी मी लावते. गोदाक्का रक्तचंदन घेऊन या. जाऊ बाई. नाही, तुमचं ते पेपर तपासायचं काम सोडून हे समज करत बसू नका सर. नाही वहिनी, एवढं काही नाही. आधी तुम्हाला लेप लावते आणि मग पेपर तपासते. खरं तर तुमच्या कामात मदत व्हावी म्हणून हे समज करायला गेलो, पण झालं उलटच. हो नाही, एखादा तास गॅप पडला ना तर फार काही नाही फरक पडत. अगं आई ग. नाही गोदाक्का, तुम्ही आता गेलात तरी बी चालतंय. म्हणजे जाऊबाई आहेत ना आमच्या जवळ. आणि काही लागलंच तर हाक मारू आम्ही तुम्हाला. आई ग. जाऊबाई, आमच्या या आजारपणामुळं तुमच्या कामाचा खोळंबा व्हायला लागलाय ना व. नाही तसं असेल तर आम्ही जातो. नाही वहिनी, आता तुम्ही इथेच बसा. मी तुम्हाला लेप लावलाय ना, आराम करा. तुम्ही म्हणशीला तसं. काय झालं? ते पाय जरा सरळ करायला गेलो तर डोक्यात कळत गेले बघा एकदम. ऐक, खूप त्रास होतोय का? अहो आमच्या या समध्या गोष्टींमुळे तुमच्या कामात खोळंबा व्हायला लागलाय बघा. नाही वहिनी, तुमच्यामुळे मला डिस्टर्ब होतंय असं मनातही आणू नका. तुम्ही छान आराम करा.
आता तू आराम करते पण तू तर सेवा करणार आमची.